नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. पाहू शकतो बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो बघा, सर्वांना 2100 रुपये येणार आहेत. त्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच आपण पुढे पाहणार आहोत बघा, सरकारचा निर्णय. सरकारनेच या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे सर्वांना ह्या ठिकाणी 2100 रुपये देण्याच्या संदर्भाचा. तर संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनी महिलांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. त्या अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्व माता भगिनी महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो त्या ठिकाणी गेला पाहिजे. बघा, अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये जे आहे ते वाटप होत होते, परंतु या ठिकाणी आता 2100 रुपये जे ते वाटप होणार आहे. तर त्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते आलेले आहेत, 7500 रुपये आलेले आहेत. आता हे 7500 रुपये ज्या महिलांचे खर्च झालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचे, कारण बघा पुढचा हप्ता तुम्हाला लगेचच या ठिकाणी पाठवला जाणार आहे. 2100 रुपयांचा लवकर पाठवला जाईल जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवलं तर. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुमचे पैसे खर्च झाले का. आत्तापर्यंत 7500 रुपये जे आलेले होते, मध्यंतरी दिवाळीचा काळ होता त्यामध्ये तुमचे पैसे खर्च झाले असतील, तर ज्या महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे खर्च झाले म्हणून तुम्हाला लवकरच या ठिकाणी पुढचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. तर बघा, सर्वात मोठी खुशखबर काय, सरकारचा निर्णय काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. बघा, लाडकी बहीण योजना, आनंदाची बातमी, या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. तर बघा, या तारखेपासून तुम्हाला 2100 रुपये जे येतात त्या ठिकाणी वाटप होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट जे आहे ते समोर आलेली आहे. सर्व महिलांसाठी खुशखबर असणार आहे. सर्वांना 2100 रुपये जे या ठिकाणी वाटप होणार आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत. किती? 2.5 कोटी महिलांनी. त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप झाले आहेत. राहिलेल्या 20,00,000 महिला आहेत त्यांना देखील पैसे त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला देखील पैसे हवेत का? ज्या महिलांना पैसे हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वांना पैसे त्या ठिकाणी हवेत तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी आता वाटप होणार आहे. तर पुढे पाहू शकता बघा, महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 3 महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. पाहू शकता बघा, बातमी सोलापूरची. सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 लाख महिलांनी अर्ज केले. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये 2.5 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली आहे. 2.5 कोटी महिलांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत. त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप झालेले आहेत. राहिलेल्या 20,00,000 महिलांचे देखील आता अर्ज जे ते त्या ठिकाणी तपासणी सुरू होईल. त्यासोबतच पुढे जर आपण पाहिलं तर बघा, आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचे जे काही पैसे ते वाटप झालेत, म्हणजेच आत्तापर्यंत तुम्हाला बघा 1500 रुपयांच्या प्रमाणे 5 हप्ते असे 7500 रुपये तुम्हाला होतात. ठीक आहे, तर असे 7500 रुपये आतापर्यंत तुम्हाला वाटप झाले होते नोव्हेंबरच्या अगोदर, म्हणजे ऑक्टोबरमध्ये. नोव्हेंबरचा देखील हप्ता तुम्हाला वाटप झाला होता. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुमचे जे काही पैसे आहेत 7500 रुपये, मध्यंतरी दिवाळी होत आहे त्यामुळे तुमचे पैसे खर्च झाले असतील. ज्या महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले लिहून पाठवायचे, म्हणजेच तुम्हाला लगेचच पुढचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाईल. त्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा, निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये, बघा 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. बघा, जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्यामुळेच महायुती सरकारला मोठा फायदा झालेला आहे आणि महायुती सरकार पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार स्थापन करणार आहे. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिलपासून होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. पुढे बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचा शब्द दिला होता. बघा, जर आपण पाहिलं तर ह्यामध्येच म्हणजेच निवडणुकीच्या कालावधीमध्ये जसं महायुतीने 2100 रुपये देण्याचा शब्द दिला होता, त्याच पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने देखील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचा या ठिकाणी शब्द जो आहे तो दिला होता. यामध्ये तुम्हाला नवीन योजना सुरू केली जाणार होती, महालक्ष्मी योजना म्हणून. लक्ष्मी योजना, या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये दिले जाणार होते.
ठीक आहे. परंतु आता त्यांचं सरकार आलेलं नाही आहे, त्यामुळे महायुतीचं सरकार आल्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळतील. बघा, मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये दिले, त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला. तर बघा, ज्या सरकारने तुम्हाला 1500 रुपयांच्या प्रमाणे 7500 रुपये दिलेले होते, त्या सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांचंच पुन्हा एकदा सरकार या ठिकाणी स्थापन झालेले आहे किंवा होणार आहे. त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं. बघा, त्याच वेळेस जर आपण पाहिलं तर महायुती सरकारने आम्ही जर सत्तेत पुन्हा आलो तर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणार असा जाहीरनामा त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केला होता, वचन दिलं होतं. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. राज्यात 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना 1 लाखांहून अधिक मते मिळालीत. पाहू शकता बघा, 288 एकूण संख्या आहे आपली विधानसभेची आमदारांची, त्यापैकी 187 आमदारांना 1 लाखांहून अधिक मते मिळालेली आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल. आता दरमहा 1500 रुपये किंवा 2100 रुपये द्यायचे, याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल. पाहू शकता बघा, 1500 रुपये द्यायचे किंवा 2100 रुपये द्यायचा, याचा जो काही निर्णय आहे तो आगामी काही दिवसात होणार आहे, म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये घेतला जाणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपये जे ते त्या ठिकाणी वाटप होत होते, परंतु आता तुम्हाला 2100 रुपये जे ते त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहे. त्या संदर्भाचा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामुळे निश्चितच येणाऱ्या दिवसात तुम्हाला 2100 रुपये ह्या ठिकाणी वाटप होणारच आहेत. म्हणजे जसं त्या ठिकाणी महायुतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने 2100 रुपये तुम्हाला वाटप होतील. त्यासोबतच भरपूर महिला आहेत, ज्या महिलांना अर्ज करायचे आहेत. बघा, भरपूर महिला आहेत ज्या महिलांचे अर्ज करणे बाकी आहे लाडकी बहीण योजनेसाठी, तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेला अर्ज करायचे आहेत. तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचे, तर बघा, अर्ज जे आहेत ते लवकरच सुरू होणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला देतोय, लाडकी बहीण योजनेचे जे काय अर्ज आहेत ते लवकरच सुरू होतील. आता हे अर्ज जसे सुरू होतील तसेच तुम्हाला अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणारे जे काही पुढचे व्हिडिओ आहेत ते तुमच्याकडनं मिस होणार नाही. त्यासाठी सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओला पण लगेच लाईक करायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांना ही जी काही माहिती ती त्या ठिकाणी कळणार आहे. त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर बघा, अर्ज जसे सुरू होतील तसेच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला खुशखबर अशा पद्धतीची की 1500 रुपयांच्या ऐवजी तुम्हाला आता 2100 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यासोबतच एक महत्त्वाचा प्रश्न बघा सर्वच महिलांसाठी, महायुतीचं सरकार आता ह्या ठिकाणी स्थापन होणार आहे. मग ह्यामध्ये तुम्हाला काय वाटते, कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे? जर तुम्हाला वाटत असेल एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये एकनाथजी शिंदेसाहेब लिहून पाठवा. जर तुम्हाला वाटतंय देवेंद्रजी फडणवीस झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये देवेंद्रजी फडणवीस लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला वाटतंय अजितदादा पवार झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे कोणते मुख्यमंत्री झाले पाहिजे, एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस जाईल किंवा अजितदादा पवार. जे काही तुम्हाला वाटत असेल जे कोणी मुख्यमंत्री झालं पाहिजे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तर बघा, 1500 रुपयांच्या ऐवजी तुमचं आता 2100 रुपये झालेले आहेत. त्यासोबतच लवकरच तुमचा जो काही हप्ता आहे लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. हप्ता तुमचा जमा होणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनी तुमचे जे काही संपूर्ण जे काही अर्ज आहेत ते मंजूर झाले असतील, ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर आधार सेटिंग करून घ्या. आणि ज्या काही महिला भगिनी ज्यांना नव्याने अर्ज भरायचे आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर तुमचे कागदपत्र तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ऐन वेळेस मुदत संपण्याच्या अगोदर तुमच्याजवळ ते कागदपत्र असायला हवेत, म्हणजेच तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेली सर्व माता भगिनींसाठी महत्त्वाची खुशखबर होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.